receive the message of truth, Marathi language. जर प्रत्येकजण स्वतःला जसे समजतो तसे ख्रिश्चन असेल तर येशू तुम्हाला बंधू म्हणेल. इब्री लोकांस 2:11 कारण जो पवित्र करतो आणि ज्यांना पवित्र केले जात आहे ते दोघेही एकाच व्यक्तीचे आहे, म्हणूनच तो त्यांना भाऊ म्हणण्यास लाजत नाही. प्रत्येक ख्रिश्चन पवित्र आत्म्याने शिकवले जाईल. तुम्हाला नवीन कराराचे सत्य कळेल. 1 करिंथकर 2:13 आम्ही देखील या गोष्टी बोलतो, मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नाही तर पवित्र आत्मा शिकवतो अशा शब्दांनी. आध्यात्मिक गोष्टींची तुलना आध्यात्मिक गोष्टींशी करतो. योहान दुपारी 2:26 पण मदतनीस, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल, तो तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्याने आणि सत्याने पवित्रीकरण प्रक्रियेतून जाईल. योहान संध्याकाळी 5:19 आणि त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो, जेणेकरून ते देखील सत्याने पवित्र व्हावेत. रोमकर दुपारी 3:16 यासाठी की मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे, देवाच्या सुवार्तेची सेवा करावी, जेणेकरून परराष्ट्रीयांचे अर्पण पवित्र आत्म्याने पवित्र केले जावे, तुम्ही खरे उपासक व्हावे. योहान 4:23 पण अशी वेळ येत आहे आणि आता आली आहे, जेव्हा खरे उपासक आत्म्याने आणि खरेपणाने पित्याची उपासना करतील, कारण पिता अशांना त्याची उपासना करण्यासाठी शोधत आहे. बहुधा प्रत्येक ख्रिश्चन व्यक्तीला दुःख सहन करावे लागेल कारण ते पवित्रीकरणाचा भाग आहे. 1 पेत्र 4:16 पण जर कोणी ख्रिस्ती म्हणून दुःख सहन करत असेल तर त्याला लाज वाटू नये, तर त्याने या बाबतीत देवाचे गौरव करावे. कोणीही स्वार्थी किंवा गर्विष्ठ असू नये. फिलिप्पीकर 2:2 एकमताने, समान प्रेमाने, एकचित्ताने, एका मनाने राहून माझा आनंद पूर्ण करा. पवित्रीकरण प्रक्रियेनंतर तुम्ही संत बनता. 1 करिंथकर 6:19 किंवा तुम्हाला माहीत नाही का की तुमचे शरीर तुमच्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, जो तुम्हाला देवाकडून मिळाला आहे आणि तुम्ही स्वतःचे नाही आहात. 1 करिंथकर 3:17 जर कोणी देवाचे मंदिर अशुद्ध केले तर देव त्याचा नाश करेल. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तुम्ही कोणते मंदिर आहात. इफिस्कर 2 प्रेषितांच्या आणि संदेष्ट्यांच्या पायावर बांधले गेलेले, येशू ख्रिस्त स्वतः मुख्य कोनशिला आहे. 21 ज्यामध्ये संपूर्ण इमारत एकत्र बसवली जाते, ती प्रभूमध्ये पवित्र मंदिरात वाढते. 22 ज्यामध्ये तुम्हीही आत्म्यात देवाचे निवासस्थान होण्यासाठी एकत्र बांधले जात आहात. पण प्रत्येकजण विश्वास ठेवणारा आहे, ख्रिश्चन नाही. का? अनेक संप्रदायांनी सर्वांना सांगावे की माणूस त्याच्या पद्धतीने गोष्टी करत आहे. कोणाकडेही सत्याचा आत्मा नाही. प्रत्येकजण देवाला त्यांच्या पद्धतीने पाहतो, येशूचा मार्ग समजून घेत नाही. पाद्री आणि नेते त्यांच्या मंडळीसमोर उभे राहून स्वतःला ख्रिश्चन म्हणवतात आणि त्यांच्या मंडळीला ख्रिश्चन म्हणत असतात. त्यांना नवीन करार समजत नाही आणि त्यांना देवाचे राज्य काय आहे याची कल्पना नाही. ते तुम्हाला खोटी माहिती देऊन श्रीमंत होत आहेत. ख्रिश्चन पाद्री आणि नेते शेकडो वर्षांपासून मुलामुलींना लैंगिकरित्या हानी पोहोचवत नसतील आणि आजही करत आहेत. ख्रिश्चन पाद्री आणि नेते त्यांच्या मंडळीतून श्रीमंत झाले नसते. ते पुस्तके विकू शकले नसते कारण प्रत्येकाला पवित्र आत्म्याने शिकवले असते आणि ते सत्य जाणतात कारण ते ख्रिस्ती आहेत. पाद्री आणि नेते वर्षानुवर्षे त्यांच्या मंडळी आणि टेलिव्हिजन अनुयायांसमोर पवित्र आत्म्याविरुद्ध निंदा करत नसतील. लूक 6:39 आणि त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली, आंधळा आंधळ्याला मार्गदर्शन करू शकेल का? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत का? तुम्ही स्वतःला ख्रिश्चन म्हणवता तेव्हा चर्चमध्ये इतका खून आणि पूर्वग्रह का आहे? जर पाद्री आणि नेते ख्रिश्चन असतील तर ते शारीरिक पाण्याचा बाप्तिस्मा का घेत आहेत?
चर्चमधील समलैंगिक पुरुष आणि स्त्रिया स्वतःला ख्रिश्चन का म्हणवत आहेत? जर प्रत्येकजण ख्रिश्चन असेल तर चर्चमध्ये पुरुषांवर नियंत्रण ठेवणाऱ्या महिला पादरी आणि नेते का आहेत? ख्रिस्ताच्या शरीरात पुरुषांवर महिलांचा अधिकार नाही. माणूस शारीरिकदृष्ट्या ख्रिश्चन बनण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे होऊ शकत नाही. रोमकर 8:08 मध्ये म्हटल्याप्रमाणे, म्हणून जे देहात आहेत ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. तुम्ही फक्त आध्यात्मिकरित्या ख्रिश्चन बनू शकता. ख्रिश्चन बनण्यासाठी तुम्हाला ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा आवश्यक आहे. मत्तय 2:8 तुम्हाला ख्रिश्चनची व्याख्या देते. मत्तय 2:8 म्हणते, म्हणून जा आणि सर्व राष्ट्रांना शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. 20 मी तुम्हाला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्यास त्यांना शिकवा आणि पहा, मी युगाच्या शेवटापर्यंत नेहमीच तुमच्याबरोबर आहे. आमेन. देव हे स्पष्ट करतो की ज्यांच्याकडे देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा आहे तेच खरे ख्रिस्ती आहेत. योहान 4 म्हणते, पण अशी वेळ येत आहे आणि आता आली आहे जेव्हा खरे उपासक आत्म्याने आणि सत्याने पित्याची उपासना करतील, कारण पिता अशांना त्याची उपासना करण्यासाठी शोधत आहे. 24 देव आत्मा आहे आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी आत्म्याने आणि सत्याने उपासना केली पाहिजे. 1 करिंथकर 2:14 पण स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याच्यासाठी मूर्खपणाच्या आहेत आणि तो त्या जाणू शकत नाही, कारण त्या आध्यात्मिकरित्या पारखल्या जातात. गरिबांना मदत करण्यासाठी तुमच्या उत्पन्नाचा अर्धा भाग देऊन तुम्ही मनुष्याच्या मते परिपूर्ण व्यक्ती बनू शकता. तुम्ही आठवड्यातून अनेक वेळा चर्चला जाता आणि वेगवेगळ्या क्लबचे सदस्य असता. तुम्ही मद्यपान करत नाही किंवा वाईट भाषा वापरत नाही. तुम्ही सर्वांचा आदर करता आणि तुमच्या शेजाऱ्यांना मदत करता. तुम्ही प्रेरणा घेण्यासाठी दररोज जुन्या करारातील शास्त्रवचने सत्य वाचता. तुम्ही सत्य प्रार्थना करता, पण तुम्हाला स्वतःचा आत्मिक भाग समजत नाही किंवा नवीन करार समजत नाही. तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभले आणि शेवटी तुम्ही मरण पावला. लोक म्हणतात की तुम्ही एक चांगले ख्रिश्चन आहात. सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या भौतिक शरीराने ख्रिश्चन होऊ शकत नाही. दुसरे म्हणजे, देव आणि प्रभू येशू ख्रिस्तासोबत चालण्यासाठी तुम्हाला संत असले पाहिजे. येशू फक्त संतांसाठी येत आहे. तुमचे भौतिक शरीर ख्रिस्ताचा आत्मा, देवाचा आत्मा आणि सत्याचा आत्मा स्वीकारू शकत नाही, जे खरा ख्रिश्चन आणि नंतर संत होण्यासाठी आवश्यक आहे. योहान 3:6 जे देहापासून जन्मलेले आहे ते देह आहे आणि जे आत्म्यापासून जन्मलेले आहे ते आत्मा आहे. तुम्ही देह आणि आत्मा यांचे मिश्रण करू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत, तुम्ही तुमचे भौतिक शरीर तुमच्या आत्मिक शरीराशी मिसळू शकत नाही. तुम्ही केवळ आध्यात्मिकरित्या ख्रिश्चन असू शकता.